नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सिडॅक या कंपनीमध्ये सगळ्यात मोठी जी भरती आहे ती मोठी भरती या ठिकाणी आलेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 200 पेक्षा जास्त जागा या आहेत. त्या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. ही जी भरती असणार आहे ती पूर्ण ऑल ओव्हर इंडियासाठी भरती असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, याच्यामध्ये 70 पेक्षा अधिक पोस्ट वेगवेगळ्या देण्यात आलेल्या आहेत. याबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन कशा पद्धतीनं करायचं आहे, क्वालिफिकेशन काय लागणार आहे, त्यासाठी तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीनं असणार आहे, याबाबतची इत्थंभूत माहिती तुम्हाला या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल. आणि मित्रांनो, माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर क्षणाचाही विलंब न लावता आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, इथं खूप सगळ्या पोस्ट देण्यात आलेल्या आहेत. इथं टेक्नॉलॉजी देण्यात आलेल्या आहे की कोणत्या टेक्नॉलॉजीवरती ही भरती असणार आहे. IT विभागाची ही सगळ्यात मोठी भरती आहे. 200 पेक्षा जास्त जागांसाठीची ही भरती आहे. त्याच्यामध्ये बघा कोणकोणत्या डोमेनमध्ये भरती असणार आहे हा इथं तुम्हाला चार्ट दिलेला आहे. मित्रांनो, याच्यामध्ये 70 जागा ज्या आहेत त्या 70 जागा एक्सप्लेन करणं मला थोडंसं अवघड जाईल. त्यासाठी मी तुम्हाला पटपट दाखवत आहे. बघा, ही जी काही वेबसाईट देण्यात आलेली आहे ही सिडेकची अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवरूनच ही तुम्हाला मी माहिती देतो आहे. त्याच्यामध्ये बघा, कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट आहे, त्यालाच काय म्हटलेलं आहे, कंटेंट रायटिंग डोमेन आहे त्याचं. त्याच्यानंतर बघा प्रोडक्ट सर्व्हिस आहे. अशा बघा इथं जवळपास किती पोस्ट देण्यात आलेल्या आहेत. मी पटपट स्क्रोल करतो आहे. खूप सगळ्या पोस्ट आहेत. तुम्ही तुमच्या वेळेनुसार या पोस्ट सगळ्या बघू शकता. बघा, खूप सगळ्या पोस्ट इथं देण्यात आलेल्या आहेत. इथं एकूण 57 पोस्ट देण्यात आलेल्या आहे आणि 57 पोस्ट मध्ये 200 जागा इथं देण्यात आलेल्या आहे. तुम्ही ज्या डोमेन मध्ये येत आहात, तुमचा ज्या डोमेन मध्ये एक्सपिरियन्स आहे, तुमचं स्किल आहे, त्याच्यावरती तुम्हाला इथं काय करायचं आहे, अप्लाय वरती क्लिक करायचं आहे. आणि अप्लाय वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जे काही पोस्ट आहे किंवा ज्या डोमेन मध्ये तुम्ही परफेक्ट बसत आहात त्यासाठीची डिटेल माहिती इथं देण्यात आलेली आहे. सिनियर प्रोजेक्ट इंजिनियर, टेक्निकल रायटर आहे, त्याच्यात 2 पोस्ट आहेत आणि लोकेशन पुण्यामध्ये आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर इथं एक्सपिरियन्स किती मागितलेला आहे तेही इथं देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, सर्व ज्या पोस्ट आहेत त्या सर्व पोस्टचं तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं जी सॅलरी आहे ती सॅलरी किती असणार आहे ते देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो, तुम्ही ह्या ज्या काही सर्व 57 पोस्ट देण्यात आलेल्या आहेत त्या 57 पोस्ट साठीची माहिती इथं तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही ज्या पोस्टमध्ये परफेक्ट बसता किंवा ज्याच्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स आहे, टेक्निकल स्किल आहे, त्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आता आपल्याला पाहायचं आहे याची सिलेक्शन प्रोसेस वगैरे कशा पद्धतीने असणार आहे. क्वालिफिकेशन हे तुम्हाला, तुम्ही ज्या पोस्टवरती क्लिक कराल त्या पोस्टचं तुम्हाला तिथं क्वालिफिकेशन भेटणार आहे. मित्रांनो, या ज्या काही सर्व पोस्ट आहेत त्या सर्व पोस्ट IT च्या आहेत, ते इथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर एज जो क्रायटेरिया आहे तो एजचा क्रायटेरिया इथं देण्यात आलेला आहे. तुम्ही ज्या कॅटेगरी मधून येता त्या कॅटेगरी प्रमाणे तुम्हाला काय करण्यात आलेलं आहे, इथं रिलॅक्सेशन वगैरे एज मध्ये देण्यात आलेला आहे. याची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती मित्रांनो, तुमचे जे काही ऍप्लिकेशन येतील त्या ऍप्लिकेशन वरून तुमचं सिलेक्शन होणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, इथं तुम्हाला कोणतीही ऍप्लिकेशन फी नाहीये, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्याही पोस्टसाठी अप्लाय करा, तुमचं ज्याच्यामध्ये टेक्निकल स्किल आहे त्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. ज्यावेळेला तुम्ही अप्लाय करणार आहे त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि email ID अतिशय व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. तुमच्या ज्या काही डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंट तिथं अपलोड करायच्या आहे. त्याची साईज वगैरे किती लागणार आहे ते इथं देण्यात आलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं जे काही कम्युनिकेशन असणार आहे ते सर्व कम्युनिकेशन ईमेलद्वारे होणार आहे. त्यामुळं email ID जो आहे
तो अतिशय व्यवस्थित टाकायचा आहे। तुम्हाला जर काही त्याच्यामध्ये अडचण असेल तर तुम्हाला इथं जो मेल आय डी दिलेला आहे career@sidac.in या ईमेलवरती तुम्ही ईमेल करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट डेट बघा कधी आहे, तुम्हाला ॲप्लिकेशन 16 नोव्हेंबर 2024 पासून ते 5 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्हाला हे ॲप्लिकेशन आहेत ते सर्व ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही इंटरव्ह्यूसाठीचं तुमचं कॉलिंग असणार आहे ते ईमेलद्वारेच होणार आहे। त्यासाठी काय करायचं आहे, ईमेल पुन्हा सांगतो आहे मी की बरोबर टाकायचं आहे। आणि ही जी काही 5 डिसेंबर तारीख आहे ती झाल्यानंतर आपण वेळोवेळी ईमेल चेक करायचा आहे। त्याचबरोबर सीडॅकची ही जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट ही इथं चेक करायची आहे। तर मित्रांनो बघा, अतिशय मोठी भरती जी आहे ती आय टीची या ठिकाणी आलेली आहे। आणि तुम्ही कोणत्याही पोस्टमध्ये बसत असाल तर काय करायचं आहे, त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करायचे। बघा इथं 20 जागा ज्या आहेत त्या फ्रंट किंवा बॅक एंड डेव्हलपरसाठीच्या आहेत, क्लाउड ॲडमिनिस्ट्रेटरच्या आहेत। इथं दिल्लीसाठीच्या जागा आहे, बघा इथं दिल्ली लोकेशन आहे जॉबचं। त्याच्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स किती मागवलेला आहे, 4 ते 7 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स इथं मागवलेला आहे। तुमच्याकडे टेक्निकल स्किल कोणकोणता हवा आहे त्याची इथं माहिती दिलेली आहे। जॉब प्रोफाईल तुम्हाला दिलेले आहे। आणि सॅलरीचं तुमचं पॅकेज आहे ते 8.49 लाख हे तुमचं काय असणार आहे, पर इयरचं सॅलरी पॅकेज असणार आहे। हे तर लक्षात घ्या मित्रांनो, अतिशय चांगली भरती सीडॅक मध्ये आलेले आहे। जे विद्यार्थी मित्र आय टी मध्ये जॉब करत असतील आणि त्यांना सीडॅक मध्ये जॉब करायचा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी सीडॅकनं ओपन करून दिलेले आहे। तर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।